तर आम्ही निघालोय आता फुल स्नो मध्ये आमच्या गाडीकडे, कारण आमची गाडी खूप जणांनी सांगितलं की ती दिसतच नाही एवढी बर्फात गेली आहे. आणि काल JCB आली होती, त्यांनी पण पूर्ण बर्फ साईड रस्त्यावरचा आमच्या गाडीवर टाकलाय. आता आम्ही ऊन पण पडलंय त्यामुळे मग आम्ही जाऊ शकतो एवढ्या बर्फात, कारण मग ऊन वरतून असल्यामुळे जास्त थंडी जाणवत नाही. हे तुम्ही बर्फ बघा कसला, 3-3, 4-4 फुटापर्यंत बर्फ आहे. चालायला एवढा अडचण होते. हे बघा, हा गाड्यांवर बर्फ बघा, गाड्या दिसत नाही डायरेक्ट. हे बघा, अजून आम्हाला एवढं चढून जायचंय वरती, मेन रोड आहे. आणि हा जो व्हिडिओ बनवलाय ना मी, हा रस्त्यावरचा बर्फ आहे. हा रस्त्यावरच चालता येत नाही. हा बघा, हा मेन रोड आहे, मेन रोड. इथंच एवढा बर्फ आहे. आता कशा गाड्या जाणार आहेत अजून, आता रोड क्लिअर कसे करणार, बर्फच एवढा आहे. आमची गाडी ह्याच रोडला लावलेली आहे. ही बघा, हे बघा बर्फ बघा. गाडीमध्ये जाता पण येत नाहीये, दरवाजा पण ओपन होत नाहीये. कुत्रं मला भरपूर त्रास देतं, मध्ये मध्ये येत राहतं. आम्ही मग इथे आल्यावर आता गाडीमध्ये तर आम्ही गेलो नाही, कारण तिथे बर्फच एवढा आहे की तो साईडला कसा करायचा. मग तोपर्यंत टाइमपास रील बनवत होतो. हे आम्ही घराच्या बाहेरच बर्फ आहे, ते ओनरचे पण मुलं वगैरे होते. आम्ही सगळे सोबत मग थोडं खेळलो बर्फामध्ये. ही बघा, आमच्या खिडकीतून बाहेर झाड आहे, त्याच्यावर कशी घुबड बसली आहे. तर आता घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले, पूर्ण ओले झाले होते आणि ऊन पडले मस्त छान. सगळे कपडे परत सुकायला ठेवलेत, तर उन्हामुळे पटकन वाळून जातील. आणि सकाळी व्हिडिओ कॉल केला होता तेव्हा ह्या झाडांवर किती बर्फ होता, सगळा मेल्ट झालाय. हे बघा, आणि इथे देवदार वनस्पती ह्या ज्या आहेत, हा डोंगर पूर्ण हिरवा असतो, तो पूर्ण व्हाईट झाला आता सकाळी. आता तो पण भरपूर कंटिन्यू पाणी चालू आहे, कंटिन्यू मेल्ट होतोय बर्फ. सो असंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. थँक्यू.